उद्धर्तुं भवसागरे निपतितान् जीवान् सदा दुःखितान् दग्ध्नेयो प्रतिमां कृपापरवश चैतन्यमूर्तिं परां कैवल्याध्वनिनागदेवप्रवरः पान्थकृतो येन सह देवश्चक्रधरो शरण्यशरणो नन्तु निशं पातु मां नन्तु निशं पातु मां। श्री गोपाल कृष्ण भगवान की। समोसे खाल्लेले ना आताच, जरा जोरामध्ये जयकार करूया। श्री दत्तात्रेय महाराज की। डोमेग्रामी छिन्नस्थळीच्या वरच्या बाजूला पिंडाचं स्थान आहे आणि त्याच्या वरच्या बाजूला जे स्थान आहे तिथे माईमभट्टाला स्वामींनी वासनिक धर्म निरूपण करा असं माईमभट्टांनी देवाला सांगितलं। आतापर्यंत तुम्ही निवृत्ताचा मार्ग, निवृत्ताची अस्थिपरी मला सांगितली, परंतु प्रवृत्ताने कसं राहावं, प्रवृत्ताची अस्थिपरी निरूपण करा। 2 सूत्रामध्ये स्वामींनी तेव्हा त्यांना तिथे निरूपण केलं। कसं वागावं प्रवृत्ताने, प्रवृत्त आणि निवृत्त समजलं ना तुम्हाला? नाही समजलं? निवृत्ती मार्ग म्हणजे ज्यांनी संसार त्यागलेला आहे, संसारातून निवृत्त झालेले आहेत, नोकरीमधून रिटायर झालेले आहेत, संसाराला तिलांजली ज्यांनी दिलेली आहे ते संन्यासी वर्ग, त्यांना म्हटलं निवृत्ती मार्गी। आणि ज्यांनी अजून संसार सोडलाच नाही, तो हवाहवास वाटतो आहे ते आहेत प्रवृत्ती मार्गी, म्हणजे तुम्ही नाही का? अजून खूप करायचं राहिले बाबा, आताच काय संन्यास घ्यायचं वय आहे का? संन्यासाला वय लागत नाही। जितके लवकर या मनुष्य शरीर त्या परमेश्वराच्या साधनेला उपयोगी जाईल तितक्या लवकर चांगलं असतं। आणि म्हणून स्वामी श्री चक्रधर महाराजांनी एक सूत्र निरूपण केलं। स्वामी म्हणतात, जोची अवसरू विषया तोची ब्रह्मविद्ये। जोची अवसरू विषया म्हणजे विषय वासनेसाठी, संसारासाठी जो तुम्ही जे वय देता, ते वय जर इकडे ब्रह्मविद्येसाठी जर दिलं तर ते फार उत्तम आहे। म्हणून त्याच्यावर ते देवाने बरेच दृष्टांतही निरूपण केले। स्वामींचं असं होतं की चांगला विद्वान जर असेल, पुढचा माणूस समजणारा, शास्त्रीय भाषा त्याला चांगल्या प्रकारे समजते, तर त्याच्यासाठी फक्त पाठसूत्र निरूपण करत होते स्वामी। ज्याप्रमाणे माईमभट्टाला प्रथम काय निरूपण केलं? पूर्वी निरूपण केली, पंचकृष्ण निरूपण केले। पूर्वी आणि पंचकृष्ण एवढं निरूपण केल्यानंतर तो समजून गेला की मी कोण आहे, समोर बसलेले स्वामी कोण आहेत, जीव काय आहे, देवता काय आहे, प्रपंच काय आहे आणि परमेश्वर काय आहे, चारी पदार्थाचं
बोध संक्रमण त्याला झाली. मी जीव आणि हा ईश्वर आहे. जेवढी जड वस्तू दिसते हा प्रपंच आहे. पंचभौतिक त्रिगुणात्मक प्रपंच. स्वामी म्हणतात प्रपंचाला काय म्हणलं? 5 भूते आणि 3 गुण या मिळून सांगात बनलेली जी वस्तू आहे, जेवढी जड वस्तू आहे तुमच्या शरीरासह, कारण तुमच्या शरीरामध्ये जोपर्यंत हा चेतन वस्तू आहे, हा जीवात्मा आहे, तोपर्यंत तुम्हाला सगळ्या यातना आहेत, नाही का? आपल्याला थोडा जर अगरबत्तीचा चटका बसला तरी सहन होतो का? नाही होत, नाही का? परंतु चेतन वस्तू शरीरातून निघून गेल्यानंतर मात्र त्याला जाळा, पुरा, तोडा, काही करा, काय होते का? नाही होत. कारण चेतन वस्तू जीवात्मा तिथून निघून गेल्यानंतर हे जड आहे वस्तू. आणि या शरीराला सुद्धा प्रपंच असं म्हटलेलं आहे. गीतेमध्ये भगवंत गोपाल कृष्णाने अर्जुनाला सांगितलं. 7व्या अध्यायामध्ये सांगतात, भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. ही जड प्रकृती आहे. भूमी आप अनल वायू, भूमिरापो नलो वायू, खम म्हणजे आकाश. ही जी पंचमत भूते आहेत, या पंचमत भूते आणि 3 गुण म्हणजे रज तम सत्व, असे एकूण 8. या 8चा सांगात म्हणजे हे संपूर्ण जड वस्तू आहे. दिसणारे डोंगर, खंगर, पाषाण वगैरे, विटा, माती, शरीर, माणसाचं शरीर, पशुचं शरीर, जीवजंतूचं शरीर, ही सगळी जड प्रकृती आहे. याला प्रपंच म्हटलेलं आहे. स्वामी श्री चक्रधर महाराज सूत्रात सांगतात, पंचभौतिक त्रिगुणात्मक प्रपंच. तर अशा प्रकारे ही जड प्रकृती आहे. या जड प्रकृतीच्या माध्यमातून काय ती नाशिवंत आहे. प्रपंच कसा आहे? नित्य आहे का? मग 4 पदार्थात परमेश्वराने कसं सांगितलं? प्रपंच तर जड आहे. इथे सांगितलं, गीतेने सांगितलं, भगवान गोपालकृष्णाने सांगितलं, श्री चक्रधर महाराजांनी सांगितलं, दत्तात्रेय प्रभूंनी 24 गुरुच्या रूपामध्ये तिथेही सांगितलं की ही जड प्रकृती आहे म्हणून. मग 4 पदार्थ नित्य सांगितले, त्याच्यात प्रपंच कसा सांगितला? तर प्रपंच कार्याला जो प्रपंच आलेला आहे तो अनित्य आहे आणि कारणीचा प्रपंच मात्र नित्य आहे. म्हणून देवाने 4 पदार्थामध्ये प्रपंच सांगितला. भैरव स्वरूपावरून ज्या मळरचना जीवाने केली, जे भूतं आणले त्याच्यातून, आणि त्या भूताचे जुटे बनवले, जुटेचे विटोले बनवले, विटोल्याचे नंतर मग संपूर्ण ही जड वस्तू बनली. म्हणून कारणीचा नित्य आहे आणि कार्याचा, जेवढा कार्याला आपल्या चर्मचक्षुला जो दिसतो तो मात्र अनित्य आहे. आणि म्हणून आपलं शरीरसुद्धा हे अनित्य आहे, ते नित्य नाही आहे. आणि हा संसारसुद्धा कसा आहे? दुःखरूपता, पापमूलता, अनित्यता. हे 3 नव्हती तर संसारा वांचून अनेक काही गोमटे असे. संसार नित्य आहे काय? देवाने सांगितलं. स्वामी श्री चक्रधर महाराज म्हणतात, संसार कसा आहे? तो लटिका आहे. परंतु लटिका म्हणून सोडता येत नाही आणि साच म्हणून घेता येत नाही. हे संस्कृती भ्रमण. संसार म्हणजे आपण त्याच संस्कृतीचा शब्द इकडे आपल्या कुटुंबाला वापरतो, त्याला संसार असं म्हणतो आपण. परंतु खरी संस्कृती जी आहे म्हणजे सृष्टीचक्र, येणे जाणे, चतुर्विध कर्मफळी भ्रमणे, नाही का? स्वर्ग, नरक, कर्मभूमी आणि मोक्ष, इथे हा जीव सारखा फिरत राहतो.
मनुष्यदेह प्राप्त झालं. मनुष्यदेह प्राप्त झाल्यानंतर अनेक देवीदेवींची साधना केली. साधना केल्यानंतर देवता फळाला समजा गेला. उत्तम साधना केली त्याने गेला देवता फळाला. परंतु देवता फळ नाशिवंत आहे. तिथून पुन्हा पतन होतं आणि पतन झाल्यानंतर पुन्हा याला या सृष्टीमध्ये चारी खाणीमध्ये मग जे काही याने जोडलेला असेल तिथे हा जीवात्मा जात असतो. आणि म्हणून या संसारामध्ये राहणारा जो माणूस आहे, अनुयायी आहे, परमेश्वराचा गुरुकडून त्याने उपदेश घेतलेला आहे. परमेश्वराची साधना तो करतो आहे ग्रस्ताश्रमी. त्याने शिखासूत्राचा त्याग केलेला नाही. आणि म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, काय म्हटलं त्याला, प्रवृत्ती मार्गी. म्हणजे मायमभट्टाने सरळ प्रश्न विचारला. संन्यासाच्या साठी तुम्ही अनेक सूत्र सांगितले, आचार सांगितला, पर आता मला गृहस्थाश्रम्यांचा निष्काम कर्मयोगी जो आहे त्याला, ज्याला आपण वासनिक म्हणतो, याची अस्थिपरी आता म्हणाल निरोपण करा. त्या टायमाला स्वामींनी सांगितलं, एक विधी अनुष्ठान, एक भावानुष्ठान. हे विधी भावातीत अनुष्ठान असं सूत्र आहे. एक विधी अनुष्ठान आहे, एक भावानुष्ठान आहे. इथेचे मात्र हे म्हणजे आमचं मात्र विधी भावातीत अनुष्ठान आहे. विधीच्या आणि भावाच्या वेगळं अनुष्ठान आहे. असं तुम्ही करा. विधी अनुष्ठान आणि भावानुष्ठान. एक विधी किंकर आहे आणि एक परमेश्वर किंकर आहे. एक विधीचा किंकर आहे, याच्या पाठीमागं ते, त्याच्या पाठीमागं ते, त्याच्या पाठीमागं ते केलं पाहिजे. परंतु दुसरं मात्र जे आहे ते मात्र एक विधी किंकर, एक परमेश्वर किंकर. आपण विधी किंकरानं व्हावे, परमेश्वर किंकरा व्हावे. आपण मात्र कोणाचे दास आहोत, किंकर म्हणजे दास, सेवक. कोणाचे आहोत आपण, परमेश्वराचे आहे ना. आणि म्हणून महानुभाव संप्रदायामध्ये म्हणजे ईश्वरीय संप्रदायामध्ये देवाने विधीला आणि भावाला, हे विधीच्या भावाच्या वेगळं अनुष्ठान आहे. कसं ते बघा. देवी देवतेचा ज्या विधी आहे तो बांधलेला आहे, विधीने बांधलेला आहे का नाही. त्याचे विधी बांधलेले आहेत. तसं परमेश्वराचे विधी बांधलेले आहेत का. आपल्या देवाने सांगितलं का देवाला हेच व्हा, अमकच व्हा, तमकच व्हा, अमकच फूल व्हा, असं काही सांगितलं का. आहे का कुठं शास्त्रामध्ये, सूत्रपाठामध्ये आहे का, गीतेमध्ये आहे. गीतेमध्ये सांगितलं, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. पत्र, पुष्प, पान, फूल जे काही आहे, जो माझा भक्त मला समर्पण करतो ते मी स्वीकारतो. यत करोशी यदश्नासी यज्जुहोसी ददासी. यत करोशी, तू जे जे काही करशील, यद अश्नासी, जे जे काही खाशील, यद जुहोसी, जे हवन करशील, समर्पण करशील, ददासीय, जे दान देशील, तत् म्हणजे ते सर्व मत अर्पणम कुरुष्व, मला अर्पण म्हणून कर, असं सांगितलं. मग इथे अमकच दान कर असं नाही सांगितलं. सांगितलं का नाही. तसं देवतेची साधना करत असताना मात्र मायेपर्यंत किती स्थानं आहेत, एकूण 10 स्थानं आहेत. 11वं स्थान परमेश्वराचं आहे नाही का. उपनिषदामध्ये सांगितलं, कर्म योनीर देव योनी रंतरालम सुरालय सत्यम कैलास वैकुंठम क्षीराब्धम भैरवस्तथा विश्वरूपंच चैतन्यम एतन्माया स्वरूपकम
माया परम भवेत ब्रह्म तत्परम केवलम विभुम. इथे प्रत्येक देवतेची साधना ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने या 10 स्थानाची. पहिले कर्मयोनी, कर्मभूमी. तुम्हाला माहिती आहे, अन्यावृत्ती तुम्ही वाचली असेल, कोणी पाठांतर केली असेल नाही का. अन्यावृत्ती प्रकरणामध्ये कर्मभूमीपासून तर मायेपर्यंत ही सगळी देवतास्थाने सांगितली. कर्मयोनी, देवयोनी, रंतरालम म्हणजे अंतराळ, सुरालय म्हणजे स्वर्ग, सत्यम, कैलास, वैकुंठम ही 3 स्थानं. त्याच्यानंतर क्षीराब्द, त्याच्यानंतर भैरवांचं ठिकाण भैरवस्तथा, त्याच्यानंतर विश्वरूपांचे चैतन्य मेतन माया स्वरूपकम, आणि विश्वेच्या नंतर मायेचं स्थान आहे, आणि मायेच्या नंतर तत्परम केवलम विभूम, त्याच्यानंतर कैवल्याचा विभू परमेश्वर त्याचं स्थान आहे. आता या देवतेची साधना युग धर्मामध्ये तुम्ही सांगितलं, युग परत्वे वेगळ्या वेगळ्या देवतेचं अधिष्ठान आणि त्यांची साधना वेगळी वेगळी आहे का नाही. कृतयुगमध्ये तर संपूर्ण मानसिकच प्रक्रिया आहे. तिथं काय बहिर्याग मानसिक आहे सगळा. परंतु त्रेतायुगापासून खाली मात्र देवतेचा बहिर्याग सांगितला देवाने. कसा सांगितला? त्रेती भक्ती हा धर्म सांगितलेला आहे. देवतेची साधना भक्तिरूप आहे. ते षोडशोपचारी उपासना त्या देवतेची करावी लागते. हा धर्म आहे तिथला. त्रेती भक्ती हा धर्म असं स्वामींचं सूत्र आहे. त्रेती भक्ती हा धर्म. भक्ती म्हणजे वडील बंधूची, गुरुची षोडशोपचारी पूजा करणे, त्याला भक्ती असं म्हटलेलं आहे. कसं आहे ते? आवाहनम, आसनम, पाद्यम, अर्घदारम, अतः परम, मधुपर्क, पवितंच, स्नानवस्त्रविभूषणम, धूपदीपंच, नैवेद्यम, फलतांबूलमेव च इति पुष्पांजली नमस्कारो इति षोडशोपचारी स्मृतः. असे हे 16 प्रकार त्या भक्तीचे सांगितलेले. या पद्धतीने ते करावे लागतात. आव्हानम, पुढील पात्राला म्हणजे जो काही संत असेल, जो त्यांचा जो गुरु असेल, त्या गुरुला, ऋषीला किंवा देवतेला जे जे पात्र पुढे असेल त्याला आव्हानम, आधी आव्हान निमंत्रित करायचे. आसनम, उच्चासनी बसवायचं. पाद प्रक्षालनम, त्याच्यानंतर काय आव्हानम, आसनम, पाद्यम, मधुपर्क, पवितंच, त्याच्यानंतर मधुपर्काने स्नान घालायचं आहे. पवितंच, पवित्र अर्पण करायचं आहे. स्नान वस्त्र विभूषणम, स्नान झाल्यानंतर नवीन वस्त्र समर्पित करायचे आहेत. धूप दीपंच, धूप दीप, धूप म्हणजे धूप दाखविणे, अगरबत्ती दाखविणे, धूप दाखविणे नाही का. दीप म्हणजे आरती ओवाळणे. धूप दीपंच, नैवेद्य, नैवेद्य म्हणजे भोजन देणे. फल तांबूलमेवच, त्याच्यानंतर फलहार देणे, त्याच्यानंतर तांबूळ देणे, आणि शेवटी हातामध्ये फुले घेऊन डोक्यावरून असे टाकायचे. पुष्पांजली नमस्कारो, अंजोळीमध्ये फुलं घेऊन त्याला समर्पित करायचे. हाय, याच्यामध्ये जर फेरबदल झाला तर मात्र त्याला प्रत्यवायाचे नरक लागतात असं सांगितले. तर विधी चुकायला नको पाहिजे. विधी जर चुकला तर मात्र देवता ते स्वीकार करत नसून मग त्याला प्रतिवाय म्हणतात. प्रत्यवायाचे नरक त्याला निष्पन्न होतात. त्याच्यानंतर द्वापार युगाचा आहे 100 यज्ञ करणे, हा धर्म आहे. द्वापारी याग हा धर्म असं देवाने सांगितलं. द्वापार युगाचा धर्म कोणता आहे? आता त्रेतायुगाचा भक्ती आहे, परंतु इथे द्वापार युगामध्ये, खालच्या युगामध्ये तो बदलला. तिथल्या देवतेचा धर्म काय? 100 यज्ञ. क्षत्रियाने 100 यज्ञ केल्यानंतर त्याला इंद्राच्या मूर्तीमध्ये पावन होत असतो तो. मग त्याला इंद्राचं फळ मिळतं 100 यज्ञ केले तर. मग कोणी केले का? इतिहास आपण जर वाचला सगळा तर द्वापार युगामधला सगळा इतिहास महाभारतामध्ये आलेला आहे, भागवतामध्ये आलेला आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला सापडते की असा
100 यज्ञ करणारा तर कुठे सापडत नाही एवढा 100 यज्ञ करणारा. फक्त एकच राजा झाला की ज्याने 99 यज्ञ केले. आता तुम्ही भागवत ऐकलं असेल, टी व्हीला ऐकलं असेल, पाहिलं असेल. आपल्या इथे भागवत झालं ना, मग त्याच्यात ऐकलं का? नाही ऐकलं. तिथपर्यंत नाही पोचले ना. खूप मोठं आहे भागवत आणि 7 दिवसात ते काही उरकत नाही. मोजक्या जे चरित्र आहेत तेवढीच घेतल्या जातात. पण त्याचा इत्यंभूत जर चांगल्या प्रकारे अभ्यास केला त्या भागवताचा सुद्धा, तर त्यामध्ये पंडूराजा, पांडवांचा बाप जो पंडूराजा, त्या द्वापारयुगात कोण्या राजाने 50 केले असतील यज्ञ, कोणी 25 केले असतील, कोणी 60 केले असतील, 70 केले असतील. परंतु महाभारतामध्ये असा 100 यज्ञ कोणी केले असा काही उल्लेख आपल्याला सापडत नाही. परंतु 99 यज्ञ करणारा पंडूराजा, त्यांनी 99 यज्ञ केले होते. त्याचं भागवतामध्ये प्रमाण आलेलं आहे. 100वा यज्ञही त्याने केला असतात, परंतु ऋषीश्रापातो त्याला मृत्यू आला आणि त्याचा 100वा यज्ञ राहिला का नाही? महाभारत वाचलं, महाभारत पाहिलं का टी व्हीला? मग त्याच्यात दाखवलेलं आहे, पण ते तुमच्या लक्षात नसेल. मग पंडूराजाला स्वर्गाची प्राप्ती झाली का? भागवतामध्ये आहे, पंडूराजाला स्वर्गाची प्राप्ती झाली नाही. बरं, तो यज्ञ घरातून द्रव्य काढायचं आहे ना, आता आपण सप्ताह करतोय, अशा प्रकारचा यज्ञ तो नव्हता. संपूर्ण पृथ्वी जिंकावं लागत होती. पृथ्वी जिंकायची आणि जिंकलेल्या त्या राजांकडून जे काही द्रव्य खंडणी रूपामध्ये तहामध्ये जे मिळत होतं, असं द्रव्य जमा करून एक यज्ञ करायचा. म्हणजे पंडूराजाने 99 वेळेस पृथ्वी जिंकली आणि असे 99 यज्ञ केले. किती पराकाष्ठा लागले असतील त्याला. पृथ्वी जिंकणं सोपं आहे का? एक शहर जिंकणं होत नाही. आपण ते काय चालले आता? प्रथम आपलं घर जिंका, नाही का? मग शेजाऱ्याला जिंका, मग गाव जिंकता येईल. अशा प्रकारे 99 यज्ञ करणारा पंडूराजा, परंतु त्याला स्वर्गाची प्राप्ती झाली का? नाही झाली. द्वापार युगातलं हे प्रमाण आहे, पुढे कलयुगातलं देतो तुम्हाला. का झाली नाही? एक यज्ञ राहिला म्हणून साधनेमध्ये खंड पडला. मग काय दिलं? काय मिळालं त्याला? स्वर्गाच्या पायरीमध्ये पंडूराजाचं संपादकत्व त्या जीवाचं झालं. आणि त्या जडपाषाणामध्ये संपादकत्व कोण्या जीवाचं होतं? कोण्या जीवाला करते संपादकत्व देवता? तिथे कोण्या जीवाला घालते? ज्याला जडत्वाचे नरक लागलेले आहेत त्याला. 100 यज्ञ केलं असतं तर इंद्राच्या मूर्तीमध्ये पावन झालं असतं. परंतु देवता हे होऊ देत नाही. उच्च देवता जे आहे ती नाही होऊ देत. केन प्रकारे त्याला कुठेतरी त्या विधीमध्ये अडथळा निर्माण करून ती त्याला पतित करते आणि पंडूराजाला पायरीमध्ये घातलं. ज्या टायमाला भगवान गोपाल कृष्ण त्या द्वारकेतून मुलं पळून नेत होता, शेषशय्या नाही का, त्या द्वारकेतला ब्राह्मणी एक, त्याला 6 मुलं त्याची पळवली. प्रत्येक मुलगा जन्माला आलं का ते गायब व्हायचं, प्रत्येक मुलगा जन्माला आलं का गायब व्हायचं. ते द्वारका सुवर्णाची द्वारका, सगळे जनलोक आनंदित होते.
श्रीकृष्ण महाराजांच्या द्वारकेमध्ये समुद्रात जी द्वारका श्रीकृष्णाने बसवली, परंतु तिथे मात्र सगळे सुखी होते, आनंदी होते, परंतु हा ब्राह्मण मात्र दुःखी होत होता. कारण मृग जन्माला यायचं परंतु नष्ट व्हायचं. कशासाठी हे झालं? कशासाठी झालं? श्रीकृष्ण चरित्रामध्ये हे चरित्र आपल्या स्वामींनी सांगितलं. काय झालं की ज्या टायमाला द्वापारयुगामध्ये अष्टमीच्या मध्यरात्री गोपालकृष्णांचा जन्म कंसाच्या बंदीशाळेमध्ये मध्यरात्रीला झाला. देवकीच्या उदरी अवतार घेतला श्रीकृष्ण महाराजांनी. आणि त्या टायमाला मात्र क्षीराब्दीचा शेषशय्याने, तो शेषावर त्याचं आसन आहे नेहमी. क्षीराब्दीचा शेषशय्या तुम्ही पाहिलं का? गीतेमध्ये पाठीमागच्या बाजूला फोटो दिलेला आहे लक्ष्मीचा आणि शेष नारायणाचा. तो त्या सर्पावरती झोपलेला आहे आणि लक्ष्मी त्याचे पाय दावत आहे. असं चित्र हे क्षीराब्दीच्या शेष नारायणाचं आहे, त्या देवतेचं. पण श्रीकृष्ण भगवंताचा जन्म झाल्यानंतर तो त्या शय्येवरून उठला शेष नारायण. त्याने खाली डोकं टेकवलं जमिनीला आणि नमस्कार केला. तेव्हा त्यांची पत्नी लक्ष्मी म्हणते, नरा माझी तू नारायण, माथा तुकला कार्या कवण. तू तर सगळ्या नरामध्ये श्रेष्ठ आहे, तूच ईश्वर, तू अजून कोणाला नमस्कार केला? त्या टायमाला नारायणाने, शेष नारायणाने सांगितलं की द्वापारयुगाच्या शेवटच्या आता ह्या चरणामध्ये आणि कंसाच्या बंदिशाळी साक्षात परब्रह्म परमेश्वराचा अवतार वसुदेवापासून देवकीच्या उदरी गर्भी अवतार धारण झालेला आहे. आणि त्याने मनुष्य वेशामध्ये तिथे जन्म घेतला मथुरेमध्ये. मी त्याला वंदन केलं. लक्ष्मी विचारते, तुमच्यापेक्षा ते श्रेष्ठ आहे का? तो म्हणे प्रश्नच नाही. त्याच्या नखाच्या दशांशे माझ्या ठिकाणी दीप्ती नाही, इतका सौंदर्य संपन्न तो आहे. आणि त्या लक्ष्मीला वेद झाला. वेद झाल्यानंतर मग तिने हट्ट घेतला, असं जर आहे तुमच्यापेक्षाही तो सुंदर आहे तर मला त्या पाहायचंच आहे, मला भेटवा. शेष नारायणाने सांगितलं की माझ्या वशचं काम नाही ते, त्या भगवंताला मी नाही आणू शकत, माझी तेवढी ताकद नाही. आणि मग तिने सांगितलं की जेणे जेणे प्रकारे तो श्रीकृष्ण मला भेटेल ते ते उपाय तुम्ही करा. तोपर्यंत कंसाचा वध झाला, श्रीकृष्ण मोठा झाला, परंतु शेष नारायणाला क्षीराब्दाला नेता आलं नाही श्रीकृष्ण महाराजाला. त्याच्यानंतर कंसवधानंतर पुन्हा उग्रसेन राजाला म्हणजे कंसांच्या वडिलाला पुन्हा राज्यावर ते श्रीकृष्ण महाराजांनी बसवलं आणि ते मथुरेचं राज्य त्याच्या समर्पित केलं, त्याच्या स्वाधीन केलं. आणि भगवान गोपाल कृष्णांनी मात्र आपलं स्वतंत्र द्वारका वसवली समुद्रात एका खांबावर. सुवर्णाची द्वारका, मायेला आज्ञा करून एका रात्रीमध्ये सुवर्णाची द्वारका आणि झोपेतच सगळे लोक द्वारकेमध्ये नेले. त्या द्वारकेमध्ये मात्र सगळे आनंदी होते. इकडं शेष नारायण विचार करत होता कोण्या उपायाने या श्रीकृष्णाला आणायचे. मग स्त्री हट्ट असतो ना, आहे का तुमच्याजवळ हट्ट? जगामध्ये 4 हट्ट सांगितले, स्त्री हट्ट, जोग हट्ट, स्त्री हट्ट, त्याच्यानंतर बाल हट्ट आणि पत्नी हट्ट. स्त्री हट्ट, जोग हट्ट, बाल हट्ट आणि दुसरा कोणता आहे? राज हट्ट. राजाने हट्ट घेतला की तो पुरवावा लागतो, पत्नीने हट्ट घेतला का तो पुरवावाच लागतो. बाल लेकराने हट्ट घेतल्यानंतर तोही तुमच्याकडून पुरवल्या जात नाही.
येन केन प्रकारेन. आता सगळे हट्टाचे उदाहरणं आपल्याकडे आहेत, पण पत्नी हट्ट काय असतो मी तुम्हाला सांगतो. एकदा काय झालं, त्या द्वापारयुगामध्येच निफाड आहे ना आपलं निफाड, या ठिकाणी डांगवी राजा राहत होता. हा डांगवी राजा राहत असताना उर्वशीला श्राप मिळाला एका ऋषीकडून. कारण त्या ऋषीला पाहून ती हसते आणि त्याने शाप दिला त्या उर्वशीला. अरे म्हणे, काय घोडीसारखी ही करते, जाय म्हणे, तू घोडीच होशील. आणि मग घोडी होशील म्हणजे अशा श्राप दिल्यानंतर मग तिला समजलं की आता ऋषी श्राप आहे, हा खरं होणारच. महाराज मला उशाप द्या म्हणतात. त्यांचे पाय धरले त्या ऋषीचे उर्वशीने आणि सांगितलं, माझ्याकडून चूक झाली, पण मला आता उशाप द्या ना तिथून सुटका होण्यासाठी. म्हणजे जाय 3.5 वज्र एकत्र होतील ना, तेव्हा तू मात्र पुन्हा उर्वशी रूप तुला प्राप्त होऊन इथे येशील. असा शाप दिला आणि ती त्या श्रापात लगेच घोडी बनली आणि ती निफाडला डांगवी राजा होता त्याच्या उपवनामध्ये येऊन धुमाकूळ घालू लागली ती घोडी, पंचकल्याणी घोडी. आता शापात ती घोडी बनलेली होती. सगळे त्याचे नौकर चाकर सगळे घोडीला धरायला गेले, परंतु घोडी काही सापडत नव्हती. खूप विध्वंस त्या घोडीने मांडला, कोणालाच ती सापडेना. आणि शेवटी मग तो राजाच गेला. राजा गेल्यानंतर मग राजा धरायचा प्रयत्न करू लागला. त्या टायमाला मात्र ती थांबली, घोडी थांबली. ती राजाच्या हाती लागली, राजाच्या हाती लागली. परंतु उशाप देताना 2 प्रकारचा उशाप ऋषीने दिला. जाय म्हणे, तू घोडी तर होशील, परंतु दिवसा त्या रथाला राहशील तू घोडी बनून डांगवी राजाच्या, आणि रात्री मात्र तू स्त्री होशील, असा त्यांनी उशाप. आणि जेव्हा 3.5 वज्र एकत्र येतील तेव्हा मात्र तू इथं पूर्ववत उर्वशीचं रूप प्राप्त होऊन येशील. राजाजवळ गेला, घोडी थांबली, राजाने घोडी पकडली. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, आम्ही इतके दमलो, सगळं सैन्य हैराण झालं, घोडी सापडत नव्हती. राजाला तिने धरून दिलं, आणली. आता 14 रत्नापैकी एक रत्न असावं अशा प्रकारची ती सगळी शुभलक्षणी घोडी शापातो घोडी झालेली होती. आणि मग ही गोष्ट काय नारदांनी बघितलं, हे लक्षात आलं त्यांच्या, अरे ही अशी घोडी श्रीकृष्ण महाराजांच्या पागेमध्ये पाहिजे. या राजाकडे याचा काय उपयोग आहे. कळ लावायची होती नारदांना. नारदांनी जाऊन श्रीकृष्ण महाराजांकडे कळ लावली, अरे अशी घोडी ती तुझ्याकडे पाहिजे, तुमच्याकडे पाहिजे ती घोडी, त्याच्याकडे काय कामाची. अरे म्हणे, दुसऱ्याचं धन आपल्याला काय कामाचं, परमेश्वर सर्वज्ञ आहे. त्यांना माहीत होतं घोडी ही कशी झालेली, त्याचा इतिहास सर्वज्ञ आहे. म्हणूनच परमेश्वराला सर्वज्ञ असं म्हटलेलं आहे, सर्व जाणणारा. नको म्हणे त्या भानगडीत आपल्याला असू दे, त्याची त्याला लक लाव. अहो म्हणे, असं कुठं असतं का. तुमच्या बागेला पाहिजे, तुमच्या रथाला ती घोडी पाहिजे. श्रीकृष्णाने नारदाचं ऐकलं नाही. आता श्रीकृष्ण नारदाचा तर उपाय संपला, परंतु गप बसेल तर तो नारद कसला, नाही का. तिथून तो निघाल्यानंतर तो सुभद्रेकडे गेला, पांडवांच्या शिबिरामध्ये गेला आणि सुभद्रेचे जाऊन त्याने पाय धरले. म्हणजे काय झालं, नाही म्हणे, अभय द्याल तर सांगेल. मग सुभद्रेला सांगितलं, काय सांगितलं. आता सुभद्रा कोणाची पत्नी आहे. अर्जुनाची पत्नी. बरं आहे, तुम्हाला माहीत आहे काही काही गोष्टी. अर्जुनाची पत्नी सुभद्रा. आता काय करावं म्हणून याने मग जाऊन सांगितलं, डांगवी राजाला बरोबर घेतलं आणि डांगवी राजाला सांगितलं, म्हणे बघ आता, नाही का, तो श्रीकृष्ण तुझ्यावरती स्वारी करणार आहे. मग आता काय करतो, तू असं कर, निदान पांडवाला तरी तुझ्या बाजूने घे म्हणे.
पांडवाला आपल्या बाजूने घ्यायचं, कसं काय घ्यायचं? म्हणजे तुला युक्ती सांगतो, जाऊन त्या सुभद्रेचे पाय धर आणि तिला सांग की सगळ्या पांडवांना माझ्याकडून कमीत कमी अर्जुनाला तू त्याच्याकडे हट्ट अशा प्रकारचा कर की श्रीकृष्णाच्या विरुद्ध डांगवी राजाला पाठीशी घालून श्रीकृष्णाबरोबर युद्ध करायचं. कशासाठी? घोडीसाठी. तिथे गेल्यानंतर डांगवी राजा गेला, सुभद्रेचे पाय धरले आणि रडायला लागला. आता ही सगळी कळ लावली नारदाने. डांगवी राजाला सांगितलं, त्याने आपलं डांगवी राजाला नारदाने सांगितलं सुभद्रेचे पाय धरायला गेले. सुभद्रेचे पाय धरले, रडायला लागला. म्हणे मग काय झालं तुम्ही सांगा ते खरी, संकट काय तुमच्यावर एवढे रडताय तुम्ही? अहो म्हणे तो श्रीकृष्ण माझ्यावर ते माझ्याकडे माझ्या भाग्याने मला घोडी मिळाली त्यासाठी तो युद्धाला तयार झालेला आहे. म्हणे आम्हाला काही कल्पना नाही म्हणे. आणि आता मी तुमचे पाय सोडणार नाही, तुम्ही मला मदत केल्याशिवाय. म्हणे काय मदत पाहिजे? म्हणे माझ्या बाजूने येऊन अर्जुनाने श्रीकृष्णाबरोबर युद्ध करावं. त्यानंतर सुभद्रा म्हणते, अरे तो आमचा पाठीराख आहे, श्रीकृष्ण आमचा पाठीराख आहे. नाही म्हणे तुमचे पाय नाही सोडणार मी, मला वचन दिलं आधी तुम्ही, आता मला हे पूर्ण तुम्हाला करावंच लागेल. त्याप्रमाणे सुभद्रेचे पाय सोडायला तयार नाही तो. सुभद्रेने शेवटी शब्द देऊन टाकला, ठीक आहे, श्रीकृष्णाच्या विरुद्ध पांडवांना तुझ्या बाजूने मी लढायला तयार करते, जा तू, माझं वचन आहे. दिलं वचन. डांगवी राजा निघून गेला आणि थोड्या टायमाने पांडव बाहेर कुठेतरी गेला होता. अर्जुन आला. आपल्या गृहामध्ये गेल्यानंतर रुसून बसली सुभद्रा देवी, बोलायलाच तयार नाही. अगं काय झालं सांग तर खरी, काय समस्या आहे? कुणी तुला त्रास दिला का? काय झालं? एक नाही दोन नाही. आणि शेवटी मग लईच प्रयत्न अर्जुनाने केल्यानंतर म्हणे वचन द्या मला आधी, मी जे मागेल ते तुम्ही कराल असं वचन द्या. अरे मग तू काही भलतं मागशील, मग तुम्हाला काही अशक्य आहे का ते? नाही तर मग मला बोलायचं नाही. बरं बाबा म्हणे दिलं वचन, सांग. मग ती म्हणते की मी त्या डांगवी राजाला वचन दिलेलं आहे, श्रीकृष्णाने युद्ध पुकारलं आहे आणि डांगवी राजाला पाठीशी घालायचं, त्याची मदत तुम्ही करायची. डांगवी राजाकडून श्रीकृष्णाशी युद्धासाठी तुम्हाला जावं लागणार आहे. अरे काय मूर्ख आहे म्हणे. अरे पदोपदी तो आमची पाठराखण करणारा श्रीकृष्ण त्याच्या विरुद्ध लढायला सांगते म्हणजे काय अक्कल गहाण ठेवली का काय? ते काही असू द्या म्हणे, त्यांनी माझे पाय धरले, सोडायला तयार नाही. मी वचन दिलेलं आहे, मी वीर पत्नी आहे, तुम्हाला करायचे का नाही ये? नाही तर आत्ताच काढी मोड. आता चालते तसं काढी मोड, नाही का? आणि मग शेवटी ना हो करून अर्जुन तयार झाला. आता हे गृहमंत्री रुसून बसल्यानंतर सगळं गेलं ना कामातून. ठीक आहे म्हणे, पण तुला वाटायला पाहिजे तुझा भाऊ आहे तो, आणि तुझ्या भावाच्या विरुद्ध आम्हाला लढायला सांगते. हे तुझं डोकं काय म्हणे ठिकाण्यावर नाही, मेंदू घसरलाय तुझा. ठीक आहे, शेवटी मान्य करावं लागलं, स्त्री हट्ट आहे. ठीक आहे म्हणे करू. श्रीकृष्णाने तिकडून दूत पाठवला आणि सांगितलं की जे होणार होतं ते निश्चित होतं, श्रीकृष्णाला माहीत होतं. आणि मग श्रीकृष्ण महाराजांनी की आता 2 दिवसांनी युद्धाची तयारी आहे, तुम्ही सगळे सज्ज व्हा. अर्जुना जाऊन भेटला श्रीकृष्ण महाराजाला. अहो काय आहे तुमची बहीण,
खुशाल त्या डांगीर राजाला वचन देऊन बसली आणि मला आता तिकडून लढावं लागते. मग ठीक आहे ना, मग आपण आपसात लढूया. ठीक आहे असं म्हणून युद्ध ठरलं. आणि युद्ध ठरल्यानंतर श्रीकृष्ण भगवंताला माहीत होतं की निश्चितच आता काय भानगड आहे याच्यामध्ये. उगाचच माणसं मारायची का, उगाचच सैन्य मारायचं का, मारायचं नाही. दोन्ही सैन्य समोरासमोर आली. समोरासमोर आल्यानंतर युद्ध आता चालू होणार. त्या टायमाला रणवाद्ये वगैरे वाजले. युद्धाचा नेम होता, आधी सगळे रणवाद्ये वाजायचे आणि रणवाद्य वाजल्यानंतर दुदुंबी, तुताऱ्या वगैरे, नगारे, हे सगळं वाद्य वाजायचं. युद्धाचा संकेत, सुरुवात. युद्ध बंद झालं, नगारे वाद्य बंद झालं का युद्ध सुरू. नगारे सगळे, कहाळा, ध्वनी सगळं वाजलं आणि वाद्य बंद झालं. बंद झाल्याबरोबर श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं, पाशुपतास्त्र सोड, बाकी युद्ध नाही करायचं. अर्जुनाला संकेत दिला, डायरेक्ट पाशुपतास्त्र सोड, मी सुदर्शन चक्र फेकणार आहे, त्याचा प्रतिकार करणारा पाशुपतास्त्र आहे, दुसरं नाही. श्रीकृष्ण महाराजांनी सुदर्शन चक्र फेकल्यानंतर अर्जुनाने तिकून पाशुपतास्त्र सोडलं. 2 वज्र एकत्र झाले. सुदर्शन चक्र 1 वज्र, तिकून पाशुपतास्त्र 1 वज्र, 2 वज्र एकच झाले. आणि ते दोन्ही वज्र घासायला लागली. कोणी मागे हटेना, ठिणग्या पडू लागल्या आणि सगळीकडे आग लागायला लागली. सैन्य सैरा वैरा दोन्हीकडचं पळायला लागलं. त्या ज्वाळेच्या त्रासामुळे सगळी सैन्यामध्ये विंजुळी झाली. आणि तितक्यात मग मात्र भीमाला श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं, अरे आता हे हटायला तयार नाहीत हे दोन्ही अस्त्र, याला तूच आता वेगळं करू शकतोस. आणि म्हणून म्हणे उड्डाण कर आणि गदेने याला दोन्ही अस्त्राला वेगळं कर. असं सांगितल्यानंतर भीमाने उड्डाण केलं हातामध्ये घेऊन आणि एक टोला मारला त्या वज्राला. भीमाची गदा ही पूर्ण वज्र होती आणि भीम ही अर्धा वज्र होता. आणि 3.5 वज्र एकत्र झाली. 3.5 वज्र एकत्र झाले. तिकडे डांगवी राजाच्या रथाला असलेली घोडी ती अचानक स्त्री रूप धारण केलं तिने आणि चालली आकाशमार्गे, स्वर्गामध्ये गेली. तो डांगवी राजा पाहतच राहिला. अरे तू कोण होती, काय होती, काय मला सांगितलं नाही. रात्री स्त्री होत होतीस आणि दिवसा घोडी होत होते, पण मी तुला विचारलं सुद्धा नाही कोण होतीस तू, काय झालीस तू, नाही का. निघून गेली. तिला उशाप मिळाला. 3.5 वज्र एकत्र झाले. श्रीकृष्ण महाराजांनी बाकी युद्ध केलं नाही आणि तिथेच युद्ध संपलं. अशा प्रकारे स्त्री हट्टाचं हे उदाहरण आहे. बाल हट्टाचे एक उदाहरण, बरेच उदाहरणं आहेत. जोग हट्टाचे आहे आणि राज हट्टाचे आहे, नाही का. म्हणून स्त्रियेने एकदा हट्ट घेतला की त्या बिचाऱ्याला हात टेकावेच लागतात, नाही का. अर्जुनासारख्याला हात टेकावे लागले. मग श्रीकृष्ण महाराजांना सुद्धा टेकावे लागले. मनुष्यवेश धारण केलेला आहे तर टेकावे लागले त्याला, नाही का. पारिजातक स्वर्गाहून आणला आणि तो रुक्मिणीच्या अंगणात लावायचा, परंतु सत्यभामेने हट्ट घेतला, सर्व तिलाच कसं, मलाही पाहिजे ना, माझ्या अंगणामध्ये लावा. आता तो रुक्मिणीचाच अधिकार होता, पण सत्यभामेने ऐकलं नाही. माझ्याच दरवाजासमोर पारिजातकाचं झाड पाहिजे. आणि मग रुक्मिणीला विचारलं, ठीक आहे म्हणे, लावा तिच्या अंगणात, काय हरकत नाही. नाविलाज तो श्रीकृष्ण महाराजाला वाकावं लागलं आणि तिच्या अंगणात, सत्यभामेच्या अंगणात ते पारिजातकाचं झाड लावलं, परंतु फुलं मात्र रुक्मिणीच्या अंगणात येऊन पडायची.
झाडाला पाणी तू घाल, झाडाची निगा तिने राखायची. आणि ती म्हणे असं कसं काय होते? झाड तर माझ्या अंगणात आहे, मग माझ्या अंगणात फुलाचा सडा पडायला पाहिजे, तो रुक्मिणीच्या अंगणात जाऊन पडतोय. सांगायचं तात्पर्य की असं परमेश्वराला ज्याचा हिस्सा त्यालाच परमेश्वर देत असतो. ज्याला वचन दिलेलं आहे तो वचन कधी मागं घेत नाही. आणि म्हणून स्त्री हट्ट, अशा प्रकारे स्त्री हट्ट, बाल हट्ट, जोग हट्ट, त्या गोकुळामध्ये त्या ब्राह्मणाने आता हट्ट धरला की याचा छडा मी लावल तरच राहील. त्याची मुलं 6 मुलं शेषशय्याने पळवली. इकडे लक्ष्मीने हट्ट घेतला होता, श्रीकृष्ण काही झालं तरी मला भेटलाच पाहिजे. तो हट्ट पुरवण्यासाठी आता काय करावं? मग शेषशय्याने डोकं चालवलं आणि मग काय केलं की त्यांनी त्या ब्राह्मणाची मुलं एक एक पळवायला सुरुवात केली. 6 मुलं गेली. 6 मुलं गेल्यानंतर ब्राह्मण वैतागला. आणि मग त्याने एक दिवशी काय केलं की मडकं एक घागर घेतली, ती फोडली, अर्ध त्याचं खापर घेतलं, त्याच्यामध्ये जाळ केला, ते हातामध्ये मडकं घेऊन त्या द्वारकेच्या गल्लीतून तो असं म्हणत चालला, जळो जळो ही द्वारका, जळो जळो ही द्वारका. याच्यामध्ये असं म्हणत म्हणत श्रीकृष्ण स्वामींच्या मंदिराच्या समोर तो आला. सभा भरलेली होती, सगळे पांडव कौरव वगैरे सगळेच बसलेले होते, महामाग क्षत्रिय वीर. सभा चाललेली होती, सिंहासनावरती श्रीकृष्ण भगवंत बसलेले होते. आता सर्वज्ञ आहे परमेश्वर, त्याला माहिती आहे काय नाटक चालू आहे हे. श्रीकृष्ण भगवंत काय बोलले नाहीत. बलराम दादाही शेजारी बसलेले होते. पांडवामधील अर्जुनाला मात्र ती काही सहन झालं नाही. तो लगेच उठला तिथून आणि त्या ब्राह्मणाकडे गेला. अरे म्हणे, असं अभद्र काय बोलतो तू? या स्वारकेमध्ये सगळे सुखे आहेत, संपत्तीवंत आहेत, आणि तुलाच काय दुःख झालं म्हणून असं अभद्र म्हणायला लागला. जळो जळो ही द्वारका, जळो जळो ही द्वारका. तो म्हणे बरोबर आहे ना, सगळे सुखे आहेत द्वारकेमध्ये, मी दुःख आहे. माझं दुःख कोणी जाणतं आहे का? श्रीकृष्णाने जाणलं का आतापर्यंत? म्हणून मी जळो ही द्वारका. म्हणजे काय झालं? त्यांनी सगळा इतिहास सांगितला. माझे 6 मुलं गायब झाले. बरोबर, ठीक आहे म्हणे, तुझे मुलं मी शोधून आणून देतो, चल माझ्याबरोबर. तसाच निघाला, गांडीव धनुष्य घेतलं आणि चल आपण जाऊ शोधू. सगळे शोधलं, इकडं तिकडं, मुलं काहीच कुठे सापडले नाही. दऱ्या दरकुट्या, जंगले वगैरे सगळं शोधलं. आणि आता 7वा गर्भ, 9वा महिना बायकोला चालू झाला. म्हणजे आता कुठे शोधलं नाही. मग आता याचं तरी रक्षण मी करणार आहे. 9वा महिना लागलेला आहे, कधी संपेल आणि ही प्रसूत होईल, पण मुलंच राहत नाही. आतापर्यंत 6 मुलं गेली. अर्जुनाने त्या ब्राह्मणाच्या घराला संपूर्ण बाणाचा परकोट केला की मच्छरही घुसणार नाही. अशा प्रकारे एक दरवाजा ठेवला आणि तिथे गांडीव धनुष्य घेऊन उभा राहिला. कोणता चोर येतो म्हणे, तुझं मुलगं पळवायला, ते पाहतो म्हणे मी. ब्राह्मणालाही जरा बरं वाटलं की आता गांडीव धनुष्य धारण करणारा अर्जुन आहे, आपल्या मुलाचं संरक्षण आपल्याला मिळते. आता हे मुलगा आपल्याला राहील. शेषनारायणाने मात्र आता इथे जाणे, आपल्याला मुलगं पळवणं अवघड आहे, आता दुसरा उपाय करावा लागेल आपल्याला. आणि मग शेषनारायण ह्या देवतेनं काय केलं? क्षीराब्दीच्या नारायणाने ते मुलगं गर्भातूनच पळवलं. आतापर्यंत मुलाचं दर्शन तरी होत होतं आणि नंतर गायब होत होते. हे पोटातूनच. बाई ओरडायला लागली, पोट खाली, मुलगं कुठं गेलं? आणि मग त्याने त्याच खापरामध्ये पुन्हा धुनी पेटवली, जाळ केला. जळो जळो तुझा अर्जुन पण म्हणे. मला लय प्रतिज्ञेने सांगितलं म्हणे, तुझे मुलाला कोणी नेऊ देणार नाही, मी पळू देणार नाही.
आता तर म्हणे आतापर्यंत त्या पुत्रमुख तरी आम्हाला दिसत होतं, मुलाचं दर्शन तरी होत होतं, तू करंट आलास, मुलाचं तोंड बी आम्हाला दिसलं नाही. अर्जुनाने प्रतिज्ञा केली होती, तुझ्या मुलाला मी वाचू नाही शकलो ना तर मी अग्निकाष्ट घेईल. हरला अर्जुन त्या ठिकाणी. आता काय करावं? बोलल्याप्रमाणे लाकडं जमा केली, चिता पेटवली आणि गांडीव धनुष्य घेऊन 3 चक्कर मारले. चौथी चक्कर ही पूर्ण झाली आणि 5व्या चक्करला फिरणार तितक्या श्रीकृष्ण महाराज ब्राह्मणाच्या वेशात तिथं हजर झाले. अरे म्हणे काय चाललंय? मी काय नाही, असं झाले. सगळे इतिहास सांगितला. मी प्रतिज्ञा हात झालो आणि त्याप्रमाणे मी अग्निकाष्ट आता घेते. मी मुलाला नाही वाचू शकलो. बरं ठीक आहे म्हणे, आता आपण दोघं जाऊ, आपण दोघं शोध घेऊ आणि नाही मिळालं तर मग तू अग्निकाष्ट घे. बरं काय हरकत नाही. अर्जुनाला आणलं, मंदिरामध्ये आणलं. रथ काढ म्हणे आपला. श्रीकृष्णाने रूप पालटलं, आपला रथ काढ म्हणे. चल, लागला मरायला तुझंच म्हणे. हेच तर आहे. काही झालं का? एकदम मी अग्निकाष्ट घेईल. अरे मैंने बेडा का खोळा. चल रथ काढ. रथ काढला आणि स्वर्गापर्यंत रथ नेऊन तिथे रथातून उतरले श्रीकृष्ण भगवंत आणि अर्जुन. त्या पायऱ्या चढू लागले. तेव्हा श्रीकृष्ण महाराजांनी सांगितले, या पायरीवर तू पाय देऊ नको म्हणे. का बरं? नंतर सांगेल म्हणे, आता नाही. परंतु पाय नको देऊ. ज्या पायरीमध्ये पंडूराजाला घातलेलं होतं, पायरी उलटून पलीकडे गेला. क्षीराब्दाला गेले. क्षीराब्दाला गेल्यानंतर ते सौंदर्य संपन्न श्रीकृष्णाचं रूप पाहून लक्ष्मीने अरे वा पाहतच राहिली. शेषशय्याने उठला. आपल्या केसाने, जटेच्या डोक्याच्या केसांनी श्रीकृष्णाचे पाय झाडले, पाद प्रक्षालन केले, हात जोडून माफी मागितली. देवा, ही माझी चुकी नाही, ही लक्ष्मीची चुकी आहे. तिने हट्ट घेतला की मला त्या श्रीकृष्णाचं दर्शन पाहिजे, कारण तुमचा जन्म झाला, अवतार तुम्ही घेतला. मी जमिनीला डोकं टेकून नमस्कार तुम्हाला केला. तेव्हा हिने सांगितलं, नरा माझी तू नारायण, माथा चुकला कार्या कवणा. तेव्हा हिने माझ्याकडून वचन केलं की जेणे जेणे प्रकारे श्रीकृष्ण महाराज येतील ते तुम्ही करावेची. तिने हट्ट घेतला, मला हट्ट पुरवावा लागला. म्हणून ही सगळं हा लक्ष्मीचा अपराध आहे, माझा नाही बाबा. तिच्यासाठी मी हे केलं, तिचे हट्ट असतात. ठीक आहे. 7 मुलं, एक आत्ताचंच पळवलेलं आणि पहिले 7 मुलं आणून दिली श्रीकृष्ण महाराजांजवळ. सुरक्षित होती त्यांच्याकडे. ती 7ही मुलं घेऊन पुन्हा येताना श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलं, या पायरीवर पाय देऊ नको. पण निघताना लक्ष्मी काय म्हणते? शेषशय्याला म्हणते, मी यांच्याबरोबर जाऊ का? आमचे स्वामी म्हणतात, क्षीराब्दी अविक्रियो ब्रह्म. त्या नारायणाच्या ठिकाणी विकार नाही आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं, खुशाल जा. जा म्हटल्यानंतर निघाले. लक्ष्मी श्रीकृष्ण महाराजांबरोबर. अर्जुनाला कानामध्ये श्रीकृष्णाने सांगितलं, अरे हे काय म्हणते? म्हणे काय म्हणते? आपल्याबरोबर यायचं म्हणते. अर्जुन म्हणतो, चांगली गोष्ट आहे, घ्या. श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं, जयाच्या ठाया जाईजे, तयाच्या काही आबुलिया घेऊन जायचे. ज्याच्या घरी जायचं म्हणे आणि स्वागत बिगत घ्यायचं आणि त्या बायकाला घेऊन जायचं का? असा कसा मूर्ख आहे म्हणे तो. आणि तो प्रेम संचारी जीव होता. देवतेला श्राप आणि उशाप हा देवतेला लागत नसतो. त्या ब्रह्मांडस्थ मूर्तीमध्ये जो जीव सुख उपभोग घेत असतो, त्या जीवाला श्राप उशाप हे सगळं त्या फळ्याला लागत असतं. आणि तो फळ्या त्या लक्ष्मीच्या देहामध्ये, मूर्तीमध्ये, ब्रह्मांडस्थेच्या कोणता फळ्या होता तो? श्रीकृष्ण महाराजांनी तिला सांगितलं, त्या जीवाला म्हणजे लक्ष्मीला सांगितलं, आता तुम्ही राहा,
थोड्या दिवसात मी तुम्हाला भेट देईल. तोच जीव तिथून त्या मूर्तीतून ब्रह्मांडस्थेमधून त्या फळातून पतन झाला आणि रुक्मिणी म्हणून जन्माला आली ती भीमकाच्या उदरी. बस. आणि तिला मग श्रीकृष्णाने पळून नेलं मात्र, नाही का, रुक्मिणी हरण. अशा प्रकारे स्त्री हट्ट. आणि म्हणून या हट्टात तो गोपालकृष्णांनी तेव्हा अर्जुनाला घरी गेल्यानंतर अर्जुन विचारतो, बाबा त्या पायरीवर मला पाय देऊ नको सांगितलं का बरं? अरे म्हणे तुझ्या बापाला त्या पायरीमध्ये घातलं, त्याला संताप अनावर झाला, नाही झाला एक येत ना म्हणून काय तर ऋषीशापातो त्याला मृत्यू आला आणि माझ्या बापाला पायरीमध्ये घातलं. पण श्रीकृष्ण महाराजांनी स्वतः त्यांच्याकडून पंडुराजाच्या प्रित्यर्थ राजसुयज्ञ केला, ज्याच्यामध्ये स्वतः पत्रवाळी श्रीकृष्ण महाराजांनी उचलली आणि त्या पंडुराजाला त्या पार्थिवामधून पाषाणामधून काढलं. अशा प्रकारचं. म्हणून काय नाही का, लक्ष्मीने हट्ट घेतला तर श्रीकृष्ण महाराजाला जावं लागलं. श्रीकृष्ण महाराजांनी त्याच्यामध्ये हिस्सा न घेता त्यांच्या आज्ञेने तो यज्ञ जर केला नसता तर पंडुराजाची त्या नरकातून सुटका नव्हती. युगाच्या मानाने 10 पटीने ते आयुष्य लाभत असतं. 1000 वर्षाचं आयुष्य द्वापारयुगामध्ये आहे तर 10,000 वर्षाचे नरक त्या जडत्वाचे तिथे भोगावे लागले असते. श्रीकृष्ण महाराजांनी काढलं. आणि म्हणून एक विधी अनुष्ठान एक भावानुष्ठान, हे विधी भावातीत अनुष्ठान आहे असं वासनिकाला सांगितलेलं आहे. याच्या पाठीमागं तो विधी, त्याच्या पाठीमागं तो विधी झालाच पाहिजे अशातला नेम नाही. स्वामी श्री चक्रधर महाराजांनी सांगितलं. पुढं सांगू आता, अजून बरंच आहे. विधी अनुष्ठान एक भाव अनुष्ठान, एक विधी किंकर एक परमेश्वर किंकर. आपण विधी किंकरान व्हावे, परमेश्वर किंकर व्हावे. तुम्ही परमेश्वराचे दास बना, त्याचे सेवक बना, त्याचे किंकर आहेत का विधीचे आहेत. हे भावातीत अनुष्ठान कसं आहे आपण उद्याच्या याच्यात बघू, नाही तर परवा बघू. उद्या पूर्ण गीता जयंती आहे ना, उद्या गीतेवर पूर्ण बोलणार आणि गीतेचाच भाग आहे, तसं काही नाही. दंडवत हो. ती वैशुताई केव्हाची येऊन बसली. असं आहे काय? पण टाईम झाला असेल ना आपला. किती वाजले? 10 मिनटं राहिले. 24 झाले हो. 6 मिनटं राहिले. 4:30ला संपवतो ना आपण. 5:30ला का? हा. म्हणून मग पंडुराजाला त्या पायरीतून काढलं. याला काय म्हणतात? याला म्हणतात प्रत्यवायाचे नरक. दुसरं उदाहरण तुम्हाला देऊ का? त्रेतायुगातलं देतो आता, नाही का. म्हणजे विधी जर चुकला तर देवता प्रत्यवायाचे नरक देते, परमेश्वर देत नाही. गीतेत भगवान गोपाल कृष्ण सांगितलं, माझ्या साधनेमध्ये प्रत्यवायो न विद्यते. माझ्या साधनेमध्ये कमी जरी झाले, कमी अधिक जरी झालं, मागचा पुढं विधी झाला तरी त्याला नरक होत नाही. होतात का? देवतेचे पूजास्थानं बांधलेली आहे, त्यांचे काय अर्पण करायचं हे माहिती आहे ना तुम्हाला. महादेवाला बेलाची पत्र वाहावं लागतात आणि चंदन लागतं. शेंदूर चालतो का तिथे? मारुतीला मात्र शेंदूर लागतो. गणपतीला दुर्वा लागते ना. दुसरं जर वाहिलं तर माळ घातली तर कशाची असते मारुतीला? रुचकीच्या फुलांची, पानाची, नाही का. प्रत्येक देवतेचा विधी हा ठरलेला आहे, त्यांची फुलं ठरलेली आहेत. काय अर्पण करायचे हे ठरलेलं आहे. तेच अर्पण केला तर तो विधी होतो, नाही तर तो अविधी होतो. आणि तेने करून काय होते? प्रत्यवायाचे नरक लागतात. त्रेतायुगामध्ये अंबऋषी राजा होता. अंबऋषी राजाने एकादशी व्रत केलेलं आहे. 12 वर्षांनी पारणा करायचा असतो एकादशीचा, माहिती आहे का. 12 वर्षांनी पारणा करायचा असतो. एका पारण्याला अंबऋषी राजाला
पर तो पारणा असा करायचा असतो, कोणीतरी मोठा ऋषी त्याला निमंत्रित करायचं आणि मग त्यांना त्यांचं षोडशोपचारी आधी पूजन करायचं आणि नंतर त्यांना भोजन द्यायचं आणि सर्व झाल्यानंतर एकादशी ज्या टायमाला आहे कधी संपते त्याच टायमाला ती सोडल्या गेली पाहिजे, कधी सोडायची नाही. त्यावेळेस मात्र त्याचा पारणा संध्याकाळचा होता. एकादशी निमासूर्य खाली आणि निमासूर्य वर अशाच टायमाला ती संपत होती. त्या टायमाला त्याला पारणा करायचा होता आणि योगायोगाने त्याला दुर्वासू ऋषी मात्र त्या पारण्यासाठी निमंत्रित त्यांनी केले. अचानक भेटले आणि त्यांना निमंत्रण दिलं की माझा अमक्या टायमाला एकादशीचं व्रत त्याचा पारणा आहे, तुम्ही या. नमस्कार घेतला, निमंत्रण स्वीकारलं. दुर्वास ऋषी हजर झाले पण त्यांचासुद्धा नेम होता. त्रिकाळ संध्या असते ऋषीची, सकाळ, दुपार आणि सायंकाळ. सकाळच्या सूर्याला अर्घ्य द्यायचं, दुपारच्या सूर्याला, माध्यान्हाच्या सूर्याला हे अर्घ्य द्यायचं आणि सायंकाळी डुबत्या सूर्याला सुद्धा अर्घ्य द्यायचं. इकडे स्वयंपाक वगैरे तयार झाला. अमृतशी राजाने ठरवलं की यांना आपण लवकर भोजन वगैरे देऊ आणि आपला पारणा टायमाला सोडू. निमा सूर्य खाली, निमा सूर्य वरते, अशाच टायमाला एकादशी संपते, त्या टायमाला आपण पारणा आपला करू. परंतु योगायोगाने ऋषीही त्या गंगेमध्ये उभे होते आणि ते सूर्याला अर्घ्य देत होते. सूर्य बुडल्याशिवाय ते निघणार नाहीत. यांनी पाहिलं आता काय करावं, थेक म्हणता ब्रह्महत्या झाली, माझा आता 12 वर्षाची तपश्चर्या नष्ट होते, काय करू विचारात पडला. आणि मग मात्र त्याला विचार आला डोक्यात की काय हरकत नाही, तुळशीचं पान चावून थुकून टाकायचं, आपण गिळायचं नाही, त्याच्यावर पारणा घाला म्हणून आपण हे सोडू. त्याप्रमाणे दारात तुळस होती, तुळशीची 2 पानं तोडली, चावले आणि थुंकून टाकले, गिळले नाही. याच्यावर माझा हा पारणा झाला. आता ऋषी आल्यानंतर त्यांचं मी पूजन करेल आणि मग त्यांना मी भोजन वगैरे देऊन नंतर मी भोजन करेल. मात्र पारणा या तुळशीच्या पानावर सुटला. तो दुर्वास ऋषी त्रिकाळज्ञानी त्याने जाणलं मला ज्याच्यासाठी बोलवलं ते पारणा यांनी करून घेतला. सूर्य डुबला, ऋषी बाहेर निघाले. अमृषी राजा धावत गेला आणि पाय पकडले. महाराज चला. अरे म्हणे उच्चिष्ट आहेस तू, मला काय खायला मिळत नाही का? मला ज्यासाठी तू बोलवलं होतं तो विधी तो आधीच केला. अमृषी राजा गायावाया करू लागला. महाराज मी अन्न नाही उष्ट केलं, मी फक्त तुळशीचं पान चावलं आणि थुकून टाकलं, त्याच्यावर पारणा केला. कारण 12 वर्षाची तपश्चर्या, या पारण्याने माझी एवढं 12 वर्ष केलेली तपश्चर्या फुकट जाणार होती, पारणा झाला नसता. सूर्य डुबायला लागला होता, एकादशी त्याच टायमाला संपते आणि 12शी लागते, दोन्हीच्या संधीला ते सोडायचं असतं. मला शहाणपण शिकू नको म्हणे, उच्चिष्ट आहेस, तुझ्या घरी एक शीतसुद्धा घेणार नाही मी म्हणे, आणि जाय, या अपराधास्तव तुला 10 जन्म दपात भोगावा लागेल. अशा प्रकारची त्यांनी श्राप दिला, 10 जन्म दपात भोगावं लागेल तुला, 10 जन्म सुटका नाही. करायला गेला काय, झालं काय? 10 जन्म सोपे आहेत का? त्रेतायुगामध्ये शाप बसला आणि मग एकादशी ही विष्णूचं व्रत तो करत होता. त्यामुळे विष्णूची प्रार्थना केली. विष्णू प्रकट झाले. काय झालं रे बाबा म्हणे, काय करता? करायला गेलो एक न झालं दुसरंच. म्हणे काय झालं? म्हणे अशा अशा प्रकारचा श्राप त्यांनी मला दिला, तुला 10 जन्मात दपात भोगावं लागेल. विष्णूने सांगितलं, दुर्वासाने तुला श्राप दिला तो वरच्या देवतेचा आहे, मी नाही त्याला बदलू शकत, परंतु मी एकच करेल, तुझी त्या जन्मातून लवकर सुटका करेल आणि तुला लवकर मोकळं करेल. म्हणे ठीक आहे. आणि मग त्यासाठी विष्णूने 10 अवतार घेतले, 2 जलचर, 2 बनचर, 2 विप्र, 2 राजा, बौद्ध कलंकी 10 अवतार भयो अंबऋषी के काजा. परंतु झाला नाही. कलंकी अवतार अजून होणार आहे. आमच्या स्वामीने सांगितलं की कलियुगाच्या शेवटी
तो कलंकी अवतार होणार आहे. अजून कलंकी अवतार झाला नाही म्हणजे अंबरीषीची राजाची सुटका अजून झालेली नाही बघा. म्हणून देवाने सांगितलं की एक विधी अनुष्ठान एक भाव अनुष्ठान आहे. आमच्या देवाला कुठली फुलं चालतात हो? साधेने रिंगणीची फुलं आणून देवाचं पूजन केलेलं आहे आणि देव खुश झाले. स्वामी श्री चक्रधर महाराज म्हणतात, बाई देव काय सुवर्ण पुष्पे पूजित आहे. शेवटी जवळच ती माय लेकी बसलेल्या होत्या, त्याच्यातली लेक उठली. स्वामींच्या श्रीमुकुटावरची ती रिंगणीची फुले ओरबडून घेतली आणि स्वामींना दाखवते, जीजी ही काही होती सुवर्णाची, ही तर रिंगणीची फुले, ही रिंगणीची फुलं आहेत. तर तुम्ही म्हणतात बाई देव काय सुवर्ण पुष्पे पूजित आहे. देवाने सांगितलं, बाई फुले रिंगणीची असतील पण भाव मात्र सुवर्णापेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून देवाला कुठलंही फूल चालते इथे, त्याला प्रत्यवाय नाही. दररोज 15 गाठ्या करत असाल, 5 गाठ्या करत असाल, एखाद्या दिवशी अशक्त झालात, एकच गाठी झाली नाही, देव कोपत नाही, लक्षात ठेवा. म्हणून हे विधी भावातीत अनुष्ठान आहे. हे मायम भट्टाला अशा प्रकारचं भरपूर निरूपण केलं. टाईम आपला संपलेला आहे. उद्याच्या याच्यात बघूया. आता दंडवत हो. बाबा एक प्रश्न असा आलेला आहे. द्या. नाही मी तो कसा लिहिला मी सांग.